महासागर न्यूज. महानगर गॅसच्या नावाखाली खोदलेले खड्डे पावसाळ्यात ठरतायत जीव घेणे. चिखलाच्या या ढोळात कधीपर्यंत चालणार निष्पापांच्या जीवाची खेळ. प्रशासनाचा कुलिंग मोड. 2 वर्षापूर्वी 4 वर्षाच्या चिमुरड्याचा बळी जाऊन देखील सिडकोला जाग नाही. नक्की कुणाच्या बळीची वाट पाहते प्रशासन? पावसानंतर काम करू म्हणणाऱ्या कंत्राटदाराला पाठीशी घालणारी यंत्रणा कुणाच्या दबावाखाली? रहिवाशांच्या सुरक्षेपेक्षा कंत्राटदारांचे खिसे महत्वाचे का? मला काय माहिती नाही. कॉन्ट्रॅक्टर त्याशी बोलून उद्यान की अपघाताची निमंत्रणे. सोसायटीतील उद्यानांची दुरावस्था आणि भंगार गाड्यांचा साठा. सिडकोच्या दुर्लक्षामुळे स्वप्नपूर्तींचे अस्तित्व धोक्यात. स्वप्नपूर्तीचे रहिवासी फक्त करदाते आहेत का? सुरक्षेच्या बाबतीत चाललेला हा काळा बाजार आता सहनशीलतेच्या पलीकडे. बोलावं तर लागेलच. महासागर न्यूज. स्वप्नपूर्ती नाव ऐकलं की डोळ्यासमोर येते ते म्हणजे आनंदी हस्त खेळतं आयुष्य. पण आज रायगडच्या खारघरमधील याच स्वप्नपूर्ती संकुलाची अवस्था पाहिली तर मनाला एकच प्रश्न पडतो. हे स्वप्नाचं घर आहे की सिडको आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे तयार झालेला मृत्यूचा सापळा? 5000 कुटुंब, हजारो लहान मुलं जेव्हा येथे सिडकोच्या या संकुलात राहायला आले तेव्हा त्यांनी सुखी आयुष्याचे स्वप्न पाहिले होते. पण इथल्या रस्त्यांची आता चाळण झाली आहे. महानगर गॅसची पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली फेब्रुवारी मार्च मध्ये रस्ते खोदून ठेवले. ते आज पावसाळा डोक्यावरती आले तरी तसेच उघडे पडले आहे. पाईपलाईन टाकेपर्यंत स्थानिकांनी सोसलं. खड्ड्यातूनही वाट काढत पडत झडत 4 महिने काढले. पण जून महिना तोंडावरती आला आणि भरमसाठ पाऊस होणार याची कल्पना असतानाही जून महिना ओलांडला तरी देखील कंत्राटदार मात्र सुस्तपणे बसला होता. दैनिक महासागरच्या माध्यमातून आम्ही कंत्राटदाराला प्रश्न विचारला होता तेव्हा कंत्राटदार म्हणतोय पावसाळ्यानंतर काम करू. म्हणजे काय? तोपर्यंत इथल्या रहिवाशांनी, इथल्या चिमुरड्यांनी जीव मुठीत धरून जगायचं का एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट बघायची? पावसानं तुफान सुरुवात केली. माती टाकून बुजवलेले खड्डे आता चिखलाचे डोह झालेत. सायकलवरून जाणारी मुलं घसरून पडतायत. दुचाकी स्वारांचे अपघात होत आहेत. पण तक्रार करायची तरी कुणाकडे? कारण या स्वप्नपूर्तीत हजारो नागरिक भाड्यानं राहतात. त्यामुळे ती सर्व निमूटपणे सहन करतायत. अपघात होतात पण एखाद्याचा जीव गेला तर हा प्रश्न मात्र नक्कीच सतावतो. हे सगळं होत असताना प्रशासनाला जाग कधी येणार हा प्रश्न पडतो. याआधी 2 वर्षापूर्वी एका 4 वर्षाच्या बाळाचा निष्पाप असाच दुर्घटनेत बळी गेला होता. पण सिडकोने तेव्हा काय धडा घेतला? काहीच नाही. आज पुन्हा एकदा सिडकोचं कुलिंग सुरू आहे आणि स्वप्नपूर्तीचे रहिवासी मात्र हळहळत आहेत. केवळ पाईपलाईनचा प्रश्न नाही आहे. उद्यानांची दुरावस्था, तिथे खेळताना होणारे अपघात आणि सोसायटीच्या परिसरात साचलेल्या भंगार गाड्यांचा ढिगार. हे सगळं पाहताना वाटतं की सिडकोला इथल्या करदात्यांच्या जीवाचं काहीच पडलं नाही. त्यांना काहीच किंमत नाही. येथे भाडेकरू जास्त असल्यामुळे आवाज उठवला जात नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही करा, पण 5000 कुटुंबांच्या भावनेशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय असा सवाल आता या ठिकाणी जनता विचारत आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात पावसाचं रौद्र रूपाने 15 बळी गेले. आता पुन्हा त्याच बळीची वाट सिडको पाहते का? इथल्या रहिवाशांचा आक्रोश आता गल्लीतून मंत्रालयापर्यंत पोहोचण्याची वेळ आली आहे. सिडको प्रशासनानं आता तरी झोपेतून उठावं आणि रस्ते दुरुस्त करून उद्यानांचा कायापालट करून सुरक्षेची खात्री द्यावी. जर वेळ निघून गेली तर या जखमा भरून येणार नाही. हे स्वप्नपूर्ती आहे, स्मशान नाही. सिडकोनेच तयार केलेलं हे सुंदर घरटं आहे आणि सिडकोनं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण पाहूयात स्वप्नपूर्तीच्या रस्त्यांची चाळण आणि स्पेशल रिपोर्ट. महासागर न्यूज. हे आपण पाहू शकतो सिडकोनं जे उद्यानं तयार केली आहेत हे उद्यानं जे आहेत मुलांसाठी आता जीवघेणे ठरत आहेत. आपण पाहतो की याचे कठाडे सगळे तुटले आहेत. यापूर्वीही आम्ही जेव्हा बातमी प्रसारित केली होती तेव्हा या ठिकाणी तुटलेल्या ज्या पायऱ्या होत्या त्या सिडकोने येऊन तात्काळ हटवल्या. पण आता याचे कठाडे देखील निघाले आहेत. त्यामुळे बरेचसे मुलं, अक्षरशः एक मुलगा याच्यावरून पडून, डोक्यावरती पडून त्याला दुखापत झाली. त्याला इस्पितळामध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. याकडे मात्र सिडकोचं दुर्लक्ष आहे. त्या गार्डनची जर आपण अवस्था पाहिली, हे पहा, इथे तुटलेले झोके आहेत, खाली पाणी साचलं आहे आणि असं असताना मुलं ह्या तुटलेल्या झोक्यांना झोके घेत खाली बऱ्याच वेळा पडतात. या ठिकाणचे झोके देखील तुटले आहेत.
कुठलीही सुविधा नाही. बसण्यासाठी तिकडे बाकडे आहेत, ते बाकडे तुटले आहेत. त्याबरोबरच हे जे उद्यान होतं या ठिकाणी सगळं ग्रीन ग्रास होती ते देखील निघाली आहे. इथे कुठेतरी सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे स्थिती फक्त एका उद्यानाची नाही तर स्वप्नपूर्तीमध्ये असणाऱ्या सर्व उद्यानांची आहे. आपण पाहतोय की स्वप्नपूर्तीची जी चाळण झाली आहे, ज्या पद्धतीने स्वप्नपूर्तीमध्ये खड्ड्यांचं वास्तव्य झालंय, स्वप्नांची पूर्ती असणारी ही नगरी आता LNGची पाईपलाईन टाकल्यानंतर कंत्राटदाराला माहिती होतं की पावसाळा येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील पावसाळ्याच्या अगोदर कामं करण्यात आली नाहीत. आपल्यासोबत इथले सुपरवायझर आहेत. काय सांगाल, तुम्हाला जी कल्पना होती हे काम जवळपास फेब्रुवारी-मार्च पासून सुरू आहे? मला काय माहिती नाही, कॉन्ट्रॅक्टर त्याशी बोलून. तर हे पहा, आता पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीने माती आणि दगड टाकून या ठिकाणी काम केलं जात आहे, खरं तर हे काम आणखीन पाऊस पडला की दगड निघून जाणार. पण या ठिकाणी जर अपघात झाला आणि कुणाचा बळी गेला तर त्याला जबाबदार कोण हे पाहणं गरजेचं आहे. आपण पाहतोय की 2 दिवसाच्या पावसानंतर आता या पद्धतीने दगड माती जी आहे ते दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. पण त्या ठिकाणी परिस्थिती बघितली, हा रस्ता असतानाही या रस्त्याच्या बाजूला अशा पद्धतीने सगळे खड्डे आणि चिखल जमा झालाय. जर एखादा मुलगा इथून खेळत जात असताना कुणाची सायकल किंवा बाईक या ठिकाणी जर स्लिप झाली तर एखाद्याचा जीव जाऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. आपण ह्या साईडला देखील पाहतोय रस्त्याची कशी चाळण केली आहे. रस्ता दोन्ही बाजूला देखील खोदला आहे, त्याच्यावरती दगड आणि माती टाकण्यात आली आहे. ज्या पद्धतीने ह्या साईडला आपण पाहतोय की हे जी लाईन टाकली आहे, ते लाईन टाकताना या ठिकाणी खड्डा खोदून तो खड्डा तसाच ठेवला आहे आणि वर ज्या पद्धतीने पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण या ठिकाणी स्वप्नपूर्ती सगळ्या पद्धतीने सगळीकडून खोदण्यात आली आहे. सगळं खोदकाम करून त्याच्यावरती फक्त दगड आणि माती टाकण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आहे. तसेच ढिगारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पण या सगळ्या गोष्टीमध्ये कंत्राटदाराला सगळं काही माहिती असताना पावसाळ्याच्या अगोदर हे काम न करता भर पावसामध्ये आता कामाला सुरुवात झाली आहे. महासागर न्यूज.